लातूर जिल्ह्यातील औसा येथील श्री नाथ संस्थान यांच्या परंपरेत चालत आलेल्या श्री क्षेत्र औसा ते श्री क्षेत्र पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे आज श्री नाथ मंदिर औसा येथे सांगता करण्यात आली। त्यानिमित्त श्री सच्चिदानंद सद्गुरू दासवीरनाथ महाराज समाधी स्थापना पूजा, परंपरेतील अभंग व हजेरीची कीर्तन सेवा संपन्न झाली। यानिमित्त सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर, सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, हरिभक्त पारायण ज्ञानराज महाराज औसेकर यांच्यासह परंपरेतील मानाच्या गुरुभक्तांनी आपली हजेरीची कीर्तन सेवा रुजू केली। सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी श्री स्वयंभू पांडुरंगासह समाधी स्थापनेची पूजा व आरती केली। तसेच परंपरेतील प्रासादिक चक्री भजन व काल्याचे कीर्तन सेवा संपन्न केली। तर सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली गोपाळ काल्याचे खेळ, अभंग म्हणून दहीहंडी फोडण्यात आली व उपस्थित भक्तांना गोपाळ काला प्रसाद वाटण्यात आला। यावेळी श्री गोरखनाथ महाराज, श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री रवींद्रनाथ महाराज, श्री नाथ महाराज, श्री अनिरुद्ध महाराज यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। या प्रसंगी सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्यासह वारीतील अनेक वारकऱ्यांशी संवाद साधला। तर पाहूयात या कार्यक्रमातील काही क्षण। हे आहेत नाथ संस्थानचे सद्गुरू गुरुबाबा महाराज। महाराज प्रणाम आपल्याला। महाराज, या माघवारीबद्दल आपण काय सांगाल? मंगल भगवान विष्णू, मंगल ध्वज, मंगल कुंडली अक्षो, मंगलाय तनो हरे। वारीबद्दल आपल्याला बोलायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व संत महात्म्यांनी वारीचं महत्त्व हे अधोरेखित त्यांनी सांगून ठेवलेलंच आहे। कारण आज आपण ज्या वारीला पंढरपूरला जातो, वारी म्हणल्यानंतर आज आपण त्यांच्याकडे जात असताना नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया, सुख देईल विसावा, त्या पांडुरंगाकडे जात असताना जो वारकरी असतो, वैष्णव असतो, तो नाचत गात भजन करत त्याला आळवत हा जात असतो आणि त्याच्यासाठी तो पायी प्रवास करतो। त्या पायी प्रवासामध्ये त्याला अनेक प्रकारे त्या पांडुरंगाची साधना ही त्याला घडते। कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, तो एकटा न करता सामुदायिकरित्या इतका मोठा तो एक संच असतो, इतका मोठा तो संघ असतो की त्याच्यामध्ये खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, कोणी कुठल्याही जातीचा वगैरे कोणी कुठला असू दे, सर्वजण एकत्रित राहून एकत्रित भजन पूजन कीर्तन करत पंढरपूरला जातात। वाळवंटामुळे जे चक्री भजन करता महाराज आपण, एक वेगळाच अनुभव येतो आणि त्याच्याबद्दलचा तुम्हाला अनुभूती काय मिळते? वाळवंटाबद्दल म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस आपण पंढरपूरला जे आपण चक्री भजन करतो, मुळामध्ये भजन होतं पांडुरंगाच्या दरबारात, पण वाळवंटामध्ये असं सांगितलेलं, गुंडा म्हणे देव येती वाळवंटी, फक्त पायी मिठी घालिताती। या वाळवंटामध्ये अनेक संत महात्म्यांचे, भक्तांचे चरणकमल लागलेले आहेत आणि पांडुरंग परमात्मा त्या वाळवंटामध्ये या सर्व संतांच्या सोबत त्यांनी खेळीमेळीने खेळ मांडियेला वाळवंटी घाईले, असं जे संत महात्म्यांनी सांगून ठेवलेले। साक्षात सर्व संत महात्मे अगोदर पंढरपुरात आल्यानंतर वाळवंटात येऊन चंद्रभागेचं स्नान करतात आणि वाळवंटात इथं वास्तव्य करतात। एकंदर आपण भावी भक्तांना काय आवाहन करणार आहात या निमित्तानं? आवाहन करायचं म्हणजे मला एकच प्रामाणिकपणे बोलायचं आहे, केवळ पंढरपूरच नाही, जिथे भारत देशामध्ये आज जिथे जिथे आपले तीर्थस्थळ आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, धर्मस्थळ आहेत, त्या धर्मस्थळाचं पावित्र्य आपण सर्वांनी राखलंच पाहिजे। कोणत्याही प्रकारे अस्वच्छता असेल,
व्यसन असतील त्यातली ते अपवित्र होतील अशा कोणत्याही कृती आपण करू नये इतकंच त्यांच्या चरणी माझी विनम्र प्रार्थना आहे.